आज एका खूप आणि खूप महत्त्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. कारण जे माझ्या जीवनाचा उद्देश आहे तो हाच उद्देश आहे की सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती आणि जे जीवनाचा उद्देश आहे ते सर्वांना लाभलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. तर आपण डायरेक्ट टॉपिकवर येणार आहे आणि खूप ऑनेस्टली, एकदम डीपली, जेवढं मी ऑनेस्ट होऊ शकतो, जेवढं माझी समजदारी आहे त्या समजदारीनुसार ब्रुटली ऑनेस्ट, एकदम ब्रुटली ऑनेस्ट हा व्हिडिओ होणार आहे. तर आपण प्रत्येक घरामध्ये बघतो की सासूचं आणि सुनेचं हे भांडण राहतेच राहते. एक कोल्ड वॉर त्यांच्यामध्ये नेहमी चालतच राहतो. फ्रिक्वेन्सी कमी जास्त राहते. कुठल्या कुठल्या म्हणजे एक स्केल पकडू आपण की 1 पासून 10 पर्यंत. 10 म्हणजे खूपच भयानक लेवलवर आणि 1 म्हणजे थोडं सौम्य लेवलवर कोल्ड वॉर टाईप चालू राहते. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तशी लेवल आपण घेऊ की प्रत्येक घरामध्ये हा वॉर चालूच राहते. हा कोल्ड वॉर चालूच राहते. कुठे कुठे एकदम हॉट लेवलवर पण होऊन जाते. आणि या गोष्टींमुळे काय होते की घरातले प्रत्येकजण थोड्या ना थोड्या लेवलवर सफर करत राहते. म्हणजे तो मुलगा असो जो सँडविच झालेला राहतो, बायकोमध्ये आणि आईमध्ये तो सँडविच झालेला राहतो. आणि सून त्रस्त राहते, सासू त्रस्त राहते, तो मुलगा त्रस्त राहतो, सासरा असेल तो त्रस्त राहतो आणि घरातले आणखी काही लोक असेल ते त्रस्त राहतात आणि वातावरण बिघडून जाते आणि कोणाच्याच डोक्याला शांती लाभत नाही, एक समाधान सुख लाभत नाही. तर याच्यामध्ये आपण नेमकं प्रॉब्लेम कुठं होत आहे? कारण आपण खूप सारे उपाय योजना बघितल्या आहे आणि खूप कवरअप, हे करा ते करा, कोणाचे सल्ले, कोणाचं काही, कोणी कुठून काही सांगते, कोणी काही सांगते, कोणी काही सांगते. आणि मी खूप रिसर्च केलं त्या टॉपिकवर, रिसर्च केलं, बघितलं, खूप सारा डेटा अवेलेबल आहे यूट्यूबवर, तो पण बघितला. आणि मी म्हणजे खूप त्याच्यावर डीपली विचार करून एक सिंपल उपाय समोर आलेला आहे. एकदम सिंपल उपाय की हे म्हणजे ही अनबन नेमकी होतेच कशावरून. आणि जवळजवळ प्रत्येक घरामध्ये ही अनबन आहे. एक्सेप्शनल केसेस असेल काही, पण मॅक्सिमम घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे आहे? सुरुवात करू आपण की आपण प्रत्येकजण एक चुकीची आयडेंटिटी घेऊन जगत आलेलो आहे. म्हणजे जन्मापासून आपण एक चुकीची आयडेंटिटी घेऊन जगत आलेलो आहे. आपण असं समजून जगत आलेलो आहे की मी एक वेगळी एंटिटी आहे, मी एक वेगळा आहे आणि बाकी हे जग वेगळं आहे. आणि छोट्या 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 गोष्टी मिळून माझा मी तयार होतो, अहम तयार होते. समजा एखादा मुलगा आहे, त्याचा जन्म झाला, ठीक आहे. तर मग त्याचा जन्म झाल्यावर तो तिथूनच त्याचं एक मी तयार होणं चालू होते की ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहे, ही माझी आजी आहे, हे माझे आजोबा आहे. माझे म्हणजे मीला व्हॅलिडेट करत आहे की हां मी मध्ये ते जोडल्या जात आहे. ही माझी शाळा आहे, हे माझे मित्र आहे, हे माझे मैत्रीण आहे. म्हणजे असं मी करत ते जोडलं, ठीक आहे. असं प्रत्येकजण राहते मी. तर आपण इथे स्पेसिफिक बघणार आहे सासू आणि सून यांच्यामधला वाद हा का बरं होतो. कारण की आपल्याला याच्या वर जायचं आहे, याचा उपाय आपल्याला शोधायचा आहे. कारण की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामुळे शांतता खूप जणांच्या भंग झालेल्या आहे. प्रत्येकच घरामध्ये प्रत्येकजण या गोष्टीमुळे त्रस्त झालेला आहे.
तर आता काय होते की समजा मुलाचं लग्न झालं, ठीक आहे, मुलाचं लग्न झालं, मुलाच्या अहमपणामध्ये म्हणजे मी मध्ये ॲड होतं. कोण ॲड होतं? त्याची बायको ॲड होते. म्हणजे त्याच्या लाईफला एक मिनिंग येते, ठीक आहे, एक मिनिंग त्याच्या लाईफला येते की हां माझी बायको आली, मग बायकोसोबत गोष्टी करणार, बायकोसोबत फिरायला जाणार, बायकोसोबत काही भविष्याचे प्लॅनिंग करणार, हे करणार ते करा. म्हणजे त्याच्या मीला असं परिपूर्ण झाल्यासारखं वाटते, मिनिंगफुल लाईफ झाल्यासारखी त्याला वाटते. मी पूर्ण झाला बा, मी झाला. समजा त्या घरामध्ये आणखी त्याचे वडील असेल, सासरा असेल, तर त्याचा एक मी बनलेला असतो. त्याचा एक मी बनलेला असतो की मी समजा कुठे जॉब करत असेल तर मग त्याचा मी तर तो पूर्ण बनलेला असतो तयार, की मी सकाळी एवढे वाजता नाश्ता करणार, एवढे वाजता ऑफिसला जाणार, एवढे वाजता लंच करणार, मग ते ऑफिसल्या गोष्टी, ऑफिसमधल्या गोष्टी, ऑफिसमधले लोक, आणि मग ऑफिस सुटल्यानंतर मग त्याचा मित्रपरिवार बाहेरचा, म्हणजे त्याचा मी जो जिथे होता तिथेच आहे. त्याच्या मीमध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही सून आल्यामुळे, तर त्याचा काही इश्यू नाही राहत. म्हणून मग आपण घरात पाहतो की अरे यार चला फक्त सासू लोकांनाच प्रॉब्लेम राहते, सासूच खराब आहे, त्याचा सासरा खूप चांगला आहे, तिचा सासरा खूप चांगला आहे, सासूच खराब आहे, सासरा खूप चांगला आहे, सासरा काहीच नाही म्हणत, सासूच अशी आहे तशी आहे. सासूला आपण बदनाम करून टाकतो, सासऱ्याला आपण काही म्हणत नाही. पण याच्यामध्ये दोष ना सासूचा आहे ना सासऱ्याचा आहे, ना दोष कोणाचाच आहे, ना सुनीचा दोष आहे ना पोराचा दोष आहे, ना कोणाचाच दोष आहे याच्यामध्ये. मी सांगतो दोष कोणाचा आहे नेमका यामध्ये. तर ते झालं म्हणजे त्याचा मी ओके आहे, त्याच्या मीला काही झटका नाही लागला, त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालेलं नाही, उलट ॲड झालं की मस्त आता गरम गरम नाश्ता वगैरे मिळतो, चहा मिळतो, गरम जेवण मिळते. पहिले मिळत असेल बायकोच्या हातचं, पण आता थोडं वेगळी चव, वेगळी टेस्ट, वेगळं काही, थोडं नवीन सून आली, नवीन नवीन गोष्टी खायला मिळेल, तर त्याच्यामध्ये काही इफेक्ट होत नाही. आणि बाकीचे व्यक्ती असेल घरामधले तर तेवढा काही म्हणजे तो पोराचा लहान भाऊ आहे, दीर आहे, ननद आहे, हां ननदचा एक टॉपिक वेगळा आहे, पण हां त्यांच्यावर एवढा काही इफेक्ट झाला नाही, कारण की ते आपापल्या आयुष्यामध्ये बिझी आहे. म्हणजे त्यांचा मी चिटकून आहे, त्यांचा मी जो आहे तो हल्ला नाही, त्यांचा जो अहम आहे तो हल्ला नाही. पण जी सासूबाई राहते, जी सासू राहते, जिचा हा मुलगा राहते, आणि ज्या मुलाला तिने लहानपणापासून वाढवलेलं राहते, म्हणजे तिचा मीला एकदम असा पूर्णपणा मिळतो. एक बाळ जन्माला आलं, मुलगा झाला, वा मुलगा झाला, त्या स्त्रीला मान सन्मान की अरे मुलगा झाला, मुलाची आई हां तिची आई, म्हणजे म्हणजे तिचा मी जो आहे एक मिनिंग त्याला मिळते. माझा मुलगा शाळेत गेला, माझा मुलाचा पहिला नंबर आला, माझा मुलगा ट्युशनला चालला, मुलगा मुलगा मुलगा, म्हणजे तिचा मी जो आहे तो परिपूर्ण होतो. आणि नवरा सोबतीला राहतो तर तिचा मी परिपूर्ण तिला वाटतो, मिनिंगफुल एक जीवन वाटते. मग हळूहळू काय होते की आता लग्न झालं म्हणजे मी तिचा कंटिन्यू होतच होता की माझा मुलगा म्हणजे ग्रॅज्युएट झाला, मुलगा जॉब करायला गेला, मग मुलगा तिथून काही सणाला वगैरे गिफ्ट आणत आहे, फोन करत आहे, रोज त्याच्यासोबत बोलणं होत आहे, त्याच्याकडे पण विषय आहे सांगायला, आईकडे पण विषय आहे, या गोष्टी होत आहे. आणि तो मी तिथे अटॅच आहे मुलासोबत. मोस्ट ऑफ द मी एक म्हणजे फ्रॅगमेंटेड माइंड राहते, थोडा 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 करून तो आपला मी बनलेला राहतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की नाही बा मी एक्झिस्ट करतो, मी काहीतरी मिनिंगफुल लाईफ जगत आहे. तर मग लग्न झालं म्हणजे जो मुलगा म्हणजे आई करत होता, प्रत्येक गोष्टी आईला विचारत होता, इव्हन लग्नाच्या वेळेस हां आई असं करायचं, हां तसं करायचं, हे करायचं का. मग आईला खूप मिनिंगफुल वाटत होतं की हां माझ्या मुलाचं लग्न आहे, हां मुलाची आई कुठे आहे, मुलाची आई कुठे आहे, मुलाची आई कुठे आहे, म्हणजे एकदम तिला
की खूप डीपली आयडेंटिफाईड, म्हणजे एकदम पूर्ण झाल्यासारखं. आणि जसं लग्न झालं की पूर्ण जो मी बनलेला असतो तो मी एकदम कट घाव लागल्यासारखा होऊन जातो. कारण जो मुलगा आहे तो पूर्ण आता शिफ्ट झाला. पूर्ण नाही तरी 75% शिफ्ट झाला. शिफ्ट त्याला व्हावंच लागेल ना बाई. दुसरी मुलगी त्याने आणली त्याच्या लाईफमध्ये, तर आता तो शिफ्ट झाला. त्याच्या मीला तर मिनिंग भेटलं ना तिथे, की हां माझी बायको, मग माझ्या बायकोकडे लक्ष देणे, तिचं सुख दुःख हे ते सर्व, म्हणजे मी त्याची मी जे आहे त्या मीची जागा तिने घेतली. बरोबर. त्याचा मी पूर्ण झाला तिच्यासोबत जोडून. म्हणजे त्याच्या मीमध्ये त्या गोष्टी ॲड झाल्या आणि हिच्या मीमधून काय ते खतम झालं. मग म्हणजे तिची लाईफ जी आहे हे मिनिंगलेस वाटल्यासारखी होऊन जाते. की आता सकाळी जेव्हा मुलगा आई नाश्ता करून देणं, आई भूक लागली, आई चहा देणं, आई जेवायला करून देणं, म्हणजे मिनिंग होत होतं की नाही मी माझ्या मुलासाठी नाश्ता बनवत आहे, जेवण बनवत आहे, हे बनवत आहे, ते बनवत आहे. तर तो जो आई करत होता की नाही मी काहीतरी करत आहे, म्हणजे एक मिनिंग होतं. आता काय होते, जशी त्या मुलीची एंट्री झाली मग आतापर्यंत तो मी एकदम मिनिंगफुल होता, अर्थपूर्ण होता. आता काय होते, ते मिनिंग कमी कमी होत जाणं चालू होते. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आता याची बायको आली, आता याच्यासाठी कपडे याची बायको काढून देणार. कारण की आता एका बेडरूममध्ये आता त्यांची बेडरूम शिफ्ट झाली आहे. पहिले तो कुठे झोपत होता किंवा त्याची काही जागा होती, काही होती, असं काही म्हणजे सेपरेट असं प्रायव्हेट असं काही होतं नाही. आईला कधी ॲक्सेस होता, काही होता, तो कधी येऊ शकत होता, कुठे झोपू शकत होता, किंवा म्हणजे हॉलमध्ये टी व्ही बघत आहे मग तिथे झोपला बिचारा, तसं काही ते चालत होतं. आता तो शिफ्ट झाला, आता त्याची लाईफ अशी प्रायव्हेट बनली. आता त्याचं नवीन कबोर्ड बनलं आणि त्याच्यामध्ये आता त्याचे वेगळे कपडे, म्हणजे तिथे बघा ना, म्हणजे तिचं हटूनच गेलं. आता त्याचे कपडे कोण काढून देणार, बायको काढून देणार. त्याच्या प्रायव्हेट गोष्टी बायको काढून देणार. त्याला पाणी समजा बायको टाकून देणार. त्याला भूक लागली बायको नाश्ता बनवून देणार. आता बायको जेवण बनवणार किचनमध्ये, बायको त्याला विचारणार काय जेवणार, काय खाणार, तुम्हाला भूक लागली का, तुम्हाला वाढून देऊ का. यार हिच्या लाईफमधलं तर मिनिंग खतम झालं. हिचा मी जो आहे तो आता हटला, तो तुटला. तेच आपली आयडेंटिटी राहते ना, तो हटून गेला आता. म्हणजे मग हिचा जो अहंकार राहते तो असा थरथर थरथर करायला लागतो. म्हणजे जसं आपण एखाद्या वरून असं पडत आहे तर आपण असं याला पकडतो, कधी त्याला पकडतो, कधी लटकाला, म्हणजे तसा तो मी होतो की जो तो पोराला असं पकडून होता, आता तो पोरगा सुटला. म्हणजे आता तुम्हाला तो विचारत नाही त्याच्या लाईफसाठी, त्याच्या लाईफमध्ये तुमचं काही मिनिंग उरलं नाही. वास्तविक जे सत्य आहे, जे तथ्य आहे, त्याच्या लाईफमध्ये आता तुमचं काही मिनिंग उरलं नाही. त्याला सगळ्या खायच्या गोष्टी भेटत आहे, त्याचे जे कपडे लत्ते आहेत ते त्याला भेटत आहे, आणि ॲडिशनल आता नवीन व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये आली, आणि जे मटेरियल वर्ल्डमध्ये, भौतिक जगतामध्ये जे एकदम टॉप लेवलचं सुख आपण मानतो, शारीरिक सुख आता त्याला भेटणार आहे ऑब्व्हियसली. आणि हे आईला माहीतच राहते की अरे आता तर म्हणजे त्याला सगळं भेटत आहे. आणि हिचा मी तो एकदम कमी झाला. आता कमी झाला. आता तिच्या लाईफमध्ये तो मिनिंग म्हणजे ते राहिलं नाही. आता मुलगा, आता जेवण वगैरे झाले, म्हणजे बायकोनं ताटं वगैरे वाढून दिले. आता रात्री जेवण झालं की मुलगा आता गेला बेडरूममध्ये झोपायला. जो मुलगा म्हणजे 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत टी व्ही बघत होता हॉलमध्ये, तो आता मुलगा 10, 10:30, 11 वाजले, जेवण वगैरे झालं की आता बेडरूममध्ये जात आहे. कारण की त्याच्या लाईफला आता मिनिंग भेटलं ना, त्याचं काहीतरी मिनिंग आहे बेडरूममध्ये
जायसाठी. इथे तर काही मिनिंग आता उरलेलं नाही आहे. तर मग ते डोक्यामध्ये मग ऑटोमॅटिक, कारण की अहम तो तडफडतो ना, की भाई अरे माझं जे मिनिंग आहे लाईफचं ते खतम होत आहे. म्हणजे मी जो आहे तो खतम होत आहे, अहंकार खतम होत आहे. काहीतरी पकड पकड पकड, काहीतरी पकड, काहीतरी पकड. मग आता मुलगा बेडरूममध्ये गेला. मुलगा बेडरूममध्ये गेला, ऑब्व्हियसली आहे आता आईला माहीत राहते की आता बेडरूममध्ये गेल्यानंतर काय होते. त्या गोष्टी मग तिला खात राहते. आणि आता म्हणजे कालांतरानं जसं जसं आपलं वय वाढत राहते, वय वाढल्यानंतर काही काही गोष्टी होतात, शारीरिक चेंजेस होते. म्हणजे जे जे सुख आता म्हणजे त्या मुलाची आई घेत आलेली होती, ते सुख आता म्हणजे तिच्या जीवनातून थोडंसं कमी होऊन जाते, अलिप्त होऊन जाते वयानुसार. कारण की हे तथ्य आहे जीवनाचं, हे सत्य आहे जीवनाचं, की कालांतरानं आपलं शरीर कमजोर होऊन जाते. ज्या म्हणजे जी काम उत्तेजन असते ते ते शिथिल होऊन जाते, ते कमी होऊन जाते. म्हणजे ते सुख भेटत होतं, म्हणजे त्याला त्याच्यामुळे थोडंसं मिनिंग जे होतं आता ते कमी झालं. म्हणजे सासरा आता त्या कंडिशनमध्ये राहिला नाही की सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होईल, आणि तिची पण ते कंडिशन राहिली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काही तो जो रस होता तो रसही आता कमी झालेला आहे. आणि तिला हे पण दिसत आहे की अरे यार कुठली तरी दुसरी मुलगी आली, तो तो रस घेत आहे. म्हणजे ते एक जेलसी वाला फॅक्टर तिथे निर्माण होऊन जातो. कारण की माहीत नाही ना की मी जो आहे तो पूर्ण कुठं होईल हे माहीत नाही आपल्याला. तो जो मी आहे त्या मीला खरं मिनिंग जीवनाचं कुठं मिळेल माहीत नाही आहे. मग आता जीवन झालं जे म्हणजे शारीरिक सुख होतं तेही आता लाईफमधून खतम झालेलं आहे. कसाही मुलगा होता तोही आता गेला आहे, निघून गेला आहे. नवरा होता तर बस आता तो काय आहे नाही आहे, असल्या नसल्यात बस खाणं आहे, राहणं आहे, झोपणं आहे, 2-3 गोष्टी करणं आहे. तो त्याच्या याच्यामध्ये खुश आहे. कारण की ते जे होती फक्त, कारण की आपण शरीर म्हणूनच जगतो ना. आपण जीवन आपलं शरीर म्हणून जगलेलो राहतो 50-55 वर्ष. मग आता शरीरमधून म्हणूनच जगलो, शरीर म्हणूनच ते सगळं सुख प्राप्त केलं. आता आता शरीरानं ते सुख देणं बंद केलं तर आपण एकदम असं बोखळा होऊन जातो, असं चिनभिन होऊन जाते. चित्त असं चिनभिन चिंतामय होऊन जाते. अरे आता काय करावं लाईफमध्ये, काय करावं, मिनिंग खतम. आणि माहीत आहे की आता लाईफ खल्लास होत आहे, जीवन खतम होत आहे. मग अरे इकडे जुडू तिकडे जुडू, सिरियल पाहू टी व्हीवर, काय पाहू, कोणाचे कुठे जाऊ, काय चुगल्या करू, कोणाचं काय, म्हणजे असं एकदम फ्रॅगमेंटेड माइंड, असं चित्रबितर होऊन जाते चित्त. आणि तिथेच सुनीच्या लाईफमध्ये, पोराच्या लाईफमध्ये एक नवीन मिनिंग ॲड झालेला आहे, आणि आईच्या लाईफमधलं मिनिंग खतम झालेलं आहे. आता तेच, आता झोप येत नाही आहे, म्हणजे मनामध्ये मग तेच विचार की अरे यार आता ते आतमध्ये बापाला माहीत आहे की ठीक आहे आपला पोरगा आहे, घेऊन राहिला म्हणजे, पण कारण की तो माणूस माणसासोबत एक कंपॅरिझन ठेवतो. हे फक्त आपण म्हणजे एक अहम वृत्ती जी फक्त शरीर मन स्वतःला समजत आहे. इथं आपण ज्ञानी कोणत्याच व्यक्तीची गोष्ट करत नाही आहे. तर त्या वडिलाला वाटतं की अरे यार ठीक आहे आपला पोरगा आहे, मजा करू राहिला करू द्या. पण आईला तिथे वाटतं की अरे यार नाही, हा दूर चालला. कारण की तिला माहीत राहते की आता तो काय, त्याला काय भेटू राहिलं ते चिंता आहे. मग एक तेल खात राहते की अरे नाही यार आता हा गेला, आता म्हणजे हा दूर चालला, की माझं याच्या लाईफमध्ये काही अर्थ उरला नाही. आणि ते फॅक्ट आहे. कारण की जीवनाची पद्धतीच ते आहे ना, शरीर मन शरीर मन शरीर मन, माय मन माय शरीर, शरीर मन. त्याच्यासमोर आपण गेलोच नाही कधी. मग काय, मग ते झालं, मग ते मग आता ॲक्च्युली इथे काय झालं, इथे सासूसुनीचं काय म्हणजे काही भांडण काहीच नाही झालं. हे एक्झिस्टन्शियल क्रायसिस म्हणू शकतो आपण, की ते त्या सुनीनं काही केलं, काहीच नाही केलं, सासूनं तिला काही केलं, काहीच नाही केलं. पण आता हिचा अहम तुटत आहे, हिचा मी
कमी होत आहे, हिच्या जीवनातलं अर्थ आता कमी होत आहे. आणि ते बघत आहे की आता एक दुसरी स्त्री आहे, तिच्या जीवनातला अर्थ वाढला आहे. आता मग वयानुसार झोपीची गरज कमी होऊन जाते. मग हे सकाळी उठली 5 वाजता उठली, 6 वाजता उठली. आता 6 वाजता उठली, लवकर जाग आला आणि हे दिसत आहे नवीन दाम्पत्य आहे, झोपून आहे. आणि माहीत राहते की झोपून आहे भाई, काय केलं काय नाही केलं हे सगळं माहीत आहे. कारण की ती पण त्याच, क्योंकि सास भी कभी बहू थी, तर ती पण त्या चक्रातून आलेली आहे. तर तिला ते एक एक सेकंद, एक एक मिनिट तो तडपवत राहतो आतमधून की अरे यार, म्हणजे तिथं काहीतरी मिनिंगफुल चालू आहे. म्हणजे जशी लाईफ जगत आलेलो असतो, म्हणजे काहीतरी सुख, आनंद, मजा भेटत आहे तिथे तिला. इथे माझं मिनिंग खतम झालेलं आहे. ते ऑटोमॅटिक मग अँगर तयार होते. मग तो जो 1-1.5 घंटा राहतो की बापाचा जो मी राहते तो तिकडे अटॅच, तो बाई उठा न्यूजपेपर पकडन. कारण की त्याच्या मीला काही शेक नाही झाला. आणि हिच्या मीचा एकदम मेन जो पार्ट होता मुलगा, तो कट झाला. आता त्याला माहित आहे की तो तिच्यासोबत भाई बेडरूममध्ये झोपलेला आहे, सुख घेत आहे. दोघंही एकमेकाच्या सहवासात शारीरिक सुख घेत आहे. मग आता सकाळ झाली समजा. आता भाई रात्रभर काही दिवसभर तो काम करून आलेला राहतो पोरगा. रात्री काही शारीरिक सुख घेतलं, काम क्रीडा झाली, जीवनाचा उपभोग घेतला त्यानं. आणि तो आनंद घेऊन मग त्या प्रोसेसमध्ये त्याचा वेळ गेला. आणि मग सकाळी तो ऑब्वियस आहे थोडा लेट उठणारच आहे. तो लेट उठणार, ती लेट उठणार. मग ते दोघं एकमेकाजवळ आलिंगन घालून झोपले आहे. त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे त्या पोराला काही प्रॉब्लेम नाही आहे, तिला काही प्रॉब्लेम नाही. ते मस्त झोपले आहेत त्यांच्या याच्यामध्ये. पण इकडे बापाला काही प्रॉब्लेम नाही, तो त्याच्या कामात लागला. आईचा एकदम म्हणजे ते तिचे कामं करत आहे, पण असं मनातून हे की अरे यार, म्हणजे माझ्या मनाला घेऊन ते झोपली आहे. कारण मीला कुठं आयडेंटिफाय, कुठं त्याला जोडायचं हे आपण कधी शिकलो नाही. आपल्याला कोणं एकदम शिकवलं नाही किंवा शिकवायचा प्रयत्न केला, आपण शिकलो नाही, असं झालेलं आहे. तर मग ते आता सकाळ झाली, दार उघडलं, उठली. आता ऑब्वियस आहे रात्रभर मजा मस्ती करून ती उठली, झोप पूर्ण करून. तिचा जो चेहरा आहे तो प्रफुल्लित ऑब्व्हियसली दिसणार आहे, किंवा दिसलाही नाही तरी तिला वाटणार आहे त्या मुलाच्या आईले का अरे यार नाही, म्हणजे खूप मजा करो नाही करो तो त्यांचा अंदरचा प्रश्न झाला. पण हिला वाटतो ना की अरे यार की खूप मजा मस्ती. मग ती ऑटोमॅटिक एक अँगस्ट, एक राग तयार होऊन जातो. आणि मग ती आंघोळ करून आली, घरामध्ये गेली. मग मुलगा रेडी झाला. मग मुलाला नाश्ता, चहा, हे ते. मग सोबत ते चहा पित आहे, कारण की आई सकाळपासून उठली आहे. तर मग तिचा चहा ती पिली किंवा मग नाही पिली समजा. मग हे उठली, मग हिने चहा वगैरे केला, मग चहा पीत मग गप्पा गोष्टी. कारण की याला भाई ऑब्व्हियस म्हणजे जे ॲनिमल टेंडन्सी राहते, म्हणजे ज्या टेंडन्सीनुसार ते आई जगत आलेली असते, सेम टेंडन्सीनुसार ती सून, सेम टेंडन्सीनुसार तो पोरगा. आता त्याला जिथे मिनिंग भेटलं तिथेच तो जाणार आहे ना. आता त्याच्या लाईफला मिनिंग भाई ते पूर्ण देऊ राहिली, ते मुलगी देऊ राहिली नवीन आलेली, ऑब्व्हियसली आहे. मग तो तिच्यासोबत बोलणार, तिच्यासोबतच चहा पिणार, हे करणार, हसणार. इकडे मग आईला जेलसी फील होत आहे की अरे यार, म्हणजे माझं तर काही उरलं नाही. आता आईच्या गोष्टीला तो काय व्हॅल्यू देणार आहे, कुठल्या गोष्टीला व्हॅल्यू देणार आहे. कारण की आता इकडे मिनिंगफुल गोष्टी होत आहे ना, इकडे मिनिंगफुल गोष्टी होत आहे.
नवीन नवीन टॉपिक निघत आहे, नवीन नवीन याच्यावर गोष्टी होत आहे, किंवा नवीन एखादा आता ब्रेकफास्ट बनवायचा आहे, मग हे बनवू का ते बनवू का, मग आज मी हे बघितलं इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, मग ते मी आज बनवतो. तर मग नवरा म्हणतो हां ठीक आहे बनव, छान आहे. मी लॉट का रे यार, नाही, माझ्यापेक्षा चांगली वस्तू हा खाऊ घालत आहे. म्हणजे जे सुख माझ्या मुलाला माझ्यापासून भेटत होतं जेवण वगैरे करून, आता ते हिच्यापासून भेटत आहे. हे नाश्ता देत आहे, हे छान छान जेवायला करत आहे. समजा जेव्हा आता तो ऑफिसला जात आहे, तर मग हे तिची बॅग, त्याचा रुमाल, कारण की आता भी सेपरेट बेडरूम झाली. आता सगळ्या ज्या वस्तू आहे त्या बेडरूममध्ये गेल्या. मग आता एक ऑटोमॅटिक कारण तो राग निर्माण होऊन जातो. कारण त्या मुलीनं तिचा मी कमी केला, अहंकार कमी केला, घटवला. ॲक्च्युली तिनं इंटेन्शनली ते काही घटवला नाही. तुमचा मुलगा आहे, लग्न झालं, प्रोसेस झाली सगळी, पण तिला वाटते की नाही हिच्यामुळे घटला. एक अज्ञान राहते, कारण की आपल्याला माहीत नाही राहत ना की मी माझा पूर्ण कुठून होईल. आपल्या वाटत राहत, तिला वाटत राहते की बाई माझा मुलगाच माझा मी होता आणि त्याच्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ होता. आता माझा मी खतम झालेला आहे, मी कमी झालेला आहे, माझ्या जीवनातलं जे अर्थ आहे, जे मिनिंग आहे ते खतम झालेलं आहे. मग तिथं चालू होऊन जातं की रे तू मग हे नाही केलं, ते नाही केलं. मग समजा सकाळी मग मुद्दामच, म्हणजे ते राहवल्या नाही जात. मग उठा, सकाळ झाली, मग टोका टाकी, अरे नाही मग हे नको करू, मग ते बनव, मग नाही मग ते असंच झालं. मग समजा एखादा म्हणजे कुठलाही मग छोट्या छोट्या कारणावरून, कारण की अँगस्ट भरून आहे ना. मग समजा आता एखादा दिवस आला, समजा आता रविवार आहे, मग आता मुलाचा आणि त्याच्या बायकोचा दोघाचा प्लॅन बनला की नाही आज मूवी पाहायला जाऊ, मॉलमध्ये जाऊ, काही असा प्लॅन बनला. आता भाई संडे आहे, तर समजा पहिले संडे मुलगा आईसोबत घालत होता, किंवा मग समजा मित्र इकडे तिकडे जातो, पण तिला माहीत होतं ना की भाई आपलाच आहे. आता तो मुलगा तिच्यासोबत मूवी पाहायला गेला, म्हणजे पूर्ण दिवस आता संडे तिकडे घालणार. आणि हे पण म्हटलेलं आहे की बे आई आम्ही आता बाहेर चाललो, तर मग तिकडे जेवण वगैरे करून येईल. आता हिच्यासाठी तर त्याच्यापासून काय फायदा आहे? काहीच नाही. हिला काय भेटलं? काहीच नाही. कारण की आपण अहंकार, इगोमध्ये जे सेल्फ आयडेंटिफिकेशनमध्ये जे जगत राहतो, मी भावमध्ये, बॉडी आणि माइंडच्या भावामध्ये, तर तिथे तर भाई काहीतरी पाहिजे असते ना, मिनिंग ॲड करा ना. आता हे दोघं मूवी पाहायला जात आहे, तिकडे जेवून येणार आहे, तर तिथे काय मिनिंग अटॅच झालं? काहीच नाही, उलट मिनिंग कमी झालं. आता हे बसणार दिवसभर सिरियल पाहत, काही मिनिंग उरलं नाही. काय उरलं मग? गोष्टी काय करू, काय आणि काय करायचं असते नेमकं जीवनात हे माहीत नाही. मग ऑटोमॅटिकली एक अँग्स्ट तयार होते, हा साले पिक्चर पाहायला गेले, हे गेले, ते गेले, असे गेले, मूवी मजा. म्हणजे तो एक क्षण जो राहतो, एक मिनिट, एक घंटा, तो एक असा त्रासदायक होतो. मग ते अँग्स्ट एवढे होते की मग ते अँग्स्ट क्रोधच्या याच्यातून बाहेर पडणं चालू होते. की मग अरे मग तिकडून आले, मग आता खूप खुश दिसत आहेत, ते पाहावल्या नाही जात, ते ऑटोमॅटिकच पाहावल्या नाही जात. त्याच्यात काही गुन्हा नाही आहे, त्याच्यात कोणालाच दोष देऊन काही फायदा नाही. ना त्या सासूला दोष, ना सुनेला दोष. आपण काहीतरी एक चिवचिंदा करत राहतो, चिंदी चोरी करत राहतो की नाही मग सासूनीनं असं केलं पाहिजे, सासूनं तसं केलं पाहिजे, पोरानं असं केलं पाहिजे, बॅलेन्स आणि बुलेन्स काहीच नाही आहे. त्यानं काही होणार नाही आहे. किती बॅलेन्स केले, किती घरोघरी बॅलेन्स झाले, किती काही झाले, काही तिथून फायदा होत नाही. असं सांगा, तसं सांगा, 2 दिवस त्याचा इफेक्ट दिसेल, तिसऱ्या दिवशी जैसे थे. अरे जखम खूप गहिरी आहे, त्याच्यावर काहीतरी
पट्टी वरून वरून करून काही होणार नाही आहे. की मलमपट्टी लावली, झाकून दिलं, हा बसली जखम, तसं नाही. जखम खूप अंदर गेलेली आहे. खूप खूप जुनी जखम आहे ती. ती जखम खूप सडलेली आहे अंदरून. वास तिच्यातून निघत आहे, पस तिच्यातून निघत आहे. ते जखम पूर्णपणे आपल्याला काढून टाका लागणार आहे. जोपर्यंत ते जखम पूर्णपणे आपण काढत नाही तोपर्यंत त्याच्यातून म्हणजे दुखणं निघणारच आहे, वास येणार आहे, पस येणार आहे. मलमपट्टी तात्पुरतं काय करून काही काही फायदा नाही. एक डीप ऑपरेशन करावं लागणार आहे. इथे ते सासूचा काही गुन्हा नाही, इथे ते ना त्या सुनीचा गुन्हा आहे. कारण की त्या सासूने सून असताना तेच केलं आहे आणि तिच्या सासूला तेच वाटलेलं आहे. आणि आता ते जे सून आहे ते काही दिवसाने तेही सासू बनेल, तर तेही त्याच प्रोसेसमध्ये जाणार आहे. आता सध्या ते एकदम गहरा मिनिंग आलेला आहे ना लाईफमध्ये, म्हणून ते खुश आहे, म्हणून ते आनंद दिसत आहे. आहे तो खोटा आनंद, पण तो दिसत आहे. फोटो, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, आणि इकडे काहीच नाही. कोणाचे फोटो काढणार आहे इकडे. ढल गया दिन हो गई शाम, खतम. इकडे तर खतम झाला कार्यक्रम पूर्ण, काही उरलंच नाही आहे लाईफमध्ये. आणि तिकडे एकदम फ्लरिशिंग, नवीन नवीन जोश, उत्तेजना, आणि ते दिसत आहे. इकडे पुरा जोश थंडा झाला, उत्तेजना थंड झाला, खतम थंड झाला. तिकडे सासरा थंडगार झाला, इकडे सून थंडीगार झाली. आता उरलं काय? म्हणून मग ते अँगस्ट हे होते की अरे तुम्ही मग मूवी पाहायला गेले आणि मला मग खूप घाबरल्यासारखं वाटत होतं आणि छाती ती दुखत होती, टोंगडे दुखत होते, हे करत होतो, ते करत हे झालं होतं. म्हणजे मग मिनिंग ॲड करण्याचा प्रयत्न करते. काहीतरी मग मिनिंग ॲड करा. हां ठीक आहे ठीक आहे. मग अरे माझे खूप पाय दुखत आहे, खूप टोंगडे दुखत आहे. आता ते वयानुसार ते दुखणारच आहे, ते काही विषय नाही आहे. आणि बॉडी म्हणूनच जगले आहे तर मग ते त्रास तर देणारच आहे. मग चला मग ते मुलाला न्या सोबत, अरे चाल मला मग दवाखान्यात घेऊन चाल, असं चालतं. म्हणजे आहे भाऊ काहीतरी मिनिंग आहे. मग ते जबरदस्तीचं काहीतरी मग मिनिंग द्यायची कोशिश करतो. पण ते काय, मग तो मुलगा घेऊन जाईल, मग तिथं औषध पाणी, मग ठीक आहे, मग आणलं, मग जेवून घे. कारण की भाई तेच एक प्रॅक्टिकल त्याला दिसते, तेच ते करते. त्याला थोडी माहीत पडते की आतून तो मी ते मिनिंग खतम होत आहे. त्याला काय वाटतं की नाही बाबा तू टोंगडे दुखत आहे असं. मग ते मग ठीक आहे, मग तो काय करेन की बाई ठीक आहे, हा जेवण कर, मग हे औषध पाणी घे, मग ते मलम बिलम लावून देईन, थोडं बहुत काय ते करायचं त्याचं करन. ठीक आहे, मग आता तू झोप. आणि मग तो झोपायला चालला जाईल. पण हिचं तर ते चक्र चालूच आहे. अरे ते मलम फलमनं काही आराम, कारण की जखम इथे आहे खाली. पण जे परमात्माची भूक होती ते आपण इकडे तिकडे तिकडे इकडे इकडे, पोरामध्ये भेटन काय, नवऱ्यामध्ये भेटन काय, याच्यात भेटन काय, त्याच्यात भेटन काय, त्या कार्यक्रमात भेटन काय, त्या सिरियलमध्ये भेटन काय, त्या इकडे भेटन काय, त्या देवात भेटन काय, आणि ते सत्यनारायणच्या पूजेत भेटन काय, आणि तो अभिषेक केल्यानं भेटन काय, आणि ते हे केल्यानं भेटन काय. तिथे आपण शोधत, खरा परमात्मात आपण कधी शोधल्या नाही, काही नाही काही नाही. ते कधी जाणण्याचा प्रयत्न नाही केला. टाईमपास खरेदीने करत बसलो. घ्या आता लाईफ रट्टे तर लावणारच आहे. सत्य आहे ते जीवनाचं. जीवन रट्टे लावत आहे, दुखत आहे, दुखणारच आहे. जीवनच तसं जगलेलं आहे ना. जीवन त्या पद्धतीचं जगलेलं आहे, त्याचा रट्टे तर पडणारच आहे. मग अरे मग ते मग मग मला मान नाही दिला, मग मला असं नाही केलं, मग ते मला बोलवलं नाही, आणि मग मी एवढं बोलवले तरी मग ते आली नाही, मग तिला तर काही वाटतच नाही. मग ते चालू होऊन जाते. तिला वाटतं सगळं मग इच्छेच्यानं मग पुरं खतम, म्हणजे अस्तित्व मिटाले आलं. मग ते जहर भरवणं चालू करते, इकडे तिकडे इकडे तिकडे, जे भेटन तिथं. पहिले तर पोराच्या शेजात जहर भरवणं चालू करते, कारण की बी हेल्पलेस आहे ना ते. काय करन ते. तिचं तर मी खतम होत आहे ना, तिचं तर मिनिंग खतम होत आहे ना. आणि तिला मिनिंग काही कधी भेटलंच नाही तर तिचा काय गुन्हा आहे.
ते तर तिचं मिनिंग वापस करण्याचा प्रयत्न करानच. आणि मग ती अँगस्ट वाढत जाते. तो जो क्रोध आहे, तो अँगर आहे, तो वाढत जाते. मग ते कुठल्या ना कुठल्या कारणावरून मग तो अँगर शोधते मार्ग बाहेर निघण्याचा. आणि एक कुटुंब म्हटल्यावर मग ते ते अपॉर्च्युनिटी भेटूनच जाते. किंवा अपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिक तो जो अहंकार आहे तो ऑटोमॅटिक शोधतो. अरे यार, कारण की तो तयारच राहतो ना. अरे यार, याच्यामुळे माझी जिंदगी मिनिंगलेस झालेली आहे, अर्थपूर्ण झालेली आहे. सगळ्यात मोठा दुश्मन मग त्या सासूसाठी ते सून होऊन जाते. कारण नसताना, काहीच कारण नाही आहे. भलाही ते सून दोन्ही टाईम खाऊ वगैरे घालत असन, काही करत असन, पण तरी मेन जे मिनिंग होतं ते खतम झालं. कारण की नवऱ्यापासून तेवढं आता मिनिंग उरलं नाही आहे. मेन गोष्ट होती मुलगा, आता ते मिनिंग खतम झालं. आता उरलं काय दुसरं. तर तो क्रोध वाढत जातो. मग ते कुठून कुठून काही छोट्या छोट्या कारणावरून, घरातल्या काही स्वयंपाकावरून, कुठे काही जाण्या येण्यावरून, कुठे काही करण्यावरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून मग ते निघत राहते. असंख्य मग असे त्याची कारणं निघत राहते. की अरे, तू मग हे व्यवस्थित साफ नाही केलं, मग अरे तू मग ते नाही घेतलं, मग मी तुला ते सांगितलं होतं तरी तू केलं नाही, किंवा अरे तू मला ते विचारलं नाही, एवढं टाकत असते का, असं करत असते का. मग ते चालू होऊन जाते. आणि मग ते अँगस्ट, मग ते 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 व्यक्ती पण चिडचिड होऊन जाते. ते सून आहे ते चिडचिड होऊन जाते. मग ते चिडचिड जे आहे मग ते कुठं निघणार, मग ते चिडचिड इकडे बेडरूममध्ये निघते. मग रात्री मग ते चिडचिड मग तिच्याजवळ, अरे मी असं केलंही नाही तरी मग मला असं म्हटलं, मग नेहमीच राहते, मी किती ऐकून घेणार, मग मी नेहमीच ऐकत आहे, मी काय ऐकतच राहावं का, माझी चुकी नसली तरी मलाच बोलणं ऐका लागते. पोराला वाटते यार, अरे यार पोराला वाटते साला मी दिवसभर इकडे ऑफिसमध्ये जाते, त्याला त्याला काही फरक पडत नाही. कारण की त्याची कॉन्शियसनेस तिकडे बाहेर आहे ना. त्याला जे बाहेरून भेटायचं आहे, जे बाहेरून त्याचा मी पूर्ण व्हायचा तो बाहेरून होतो. घरी आल्यानंतर त्याचा मी हिच्यामुळे पूर्ण होतो, तो इकडे पूर्ण होऊ राहिला असतो. त्याला तेवढं काही ते दिवसभर जे चालते ते त्याच्यात काही त्याला अर्थ असते. म्हणून तो काय म्हणते की अरे जाऊ दे ना, जाऊ दे ना, जाऊ दे ना, सोडणं, जाऊ दे ना, सोडणं. तो असा करत राहतो पोरगा, जाऊ दे ना, सोडणं, जाऊ दे ना, सोड. कारण की त्याला काही इफेक्ट नसते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण ही जे व्यक्ती नवीन आलेली राहते, हिची तर कॉन्शियसनेस पुरी ते अशी काबीज करून टाकते. ते जे अँगर राहते, तो जो अहंकार राहते तडपता हुआ, मग ते तडप पोहोचवते तिच्यापर्यंत. मग तेही तडपत राहते. पण ते तडप नुसती तिच्यापुरती मर्यादित नाही राहत. म्हणजे हिची तडप गेली तिच्यात आणि तिची तडप मग जाते याच्यात. मग याची तडप होऊ शकते ऑफिसमध्ये निघन, किंवा याची तडप मग पुन्हा घरात निघन. मग ते तडप 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 मग ते चिडचिड 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 वातावरण पूर्ण घराचं होऊन जाते. मग सगळे त्रस्त, कोणालाच काही माहीत नाही राहत. अरे यार काय होऊ राहिलं, सगळ्याला राहू यार कसाला एवढंसं आपलं कुटुंब आहे, एक आपलं कुटुंब, काय याच्यात भांडणं. सासऱ्याला वाटतं अरे यार काही गरज नाही इथं भांडण्याची. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून भांडणं होऊन जाते, छोट्या छोट्या कारणावर, साधं साधं. देवपूजा केली, मग हां हे नाही केला, मग तो देव तिथे नाही मांडला, मग तो तिथे नाही पडला, नाही नाही नाही, मग तो पहिल्यापासून हा देव इथंच राहत होता, मग तू तिथं काय विचारला, मग जा तुम्हीच करा पूजा, मग ते मग झालं. मग ते छोट्या कारणावर मग दूर जा, मग काही मग घेतला बेडरूमचा दरवाजा लावून बसली, स्वयंपाक नाही केला, काही नाही केला. मग तिकडून मुलगा आला, अरे इले सांगणं हे तणफण करते, मग ऐकत नाही, काहीच नाही, मग आज बरोबर स्वयंपाकही नाही केला, काहीच नाही केला, असं नाही केलं. तुला वाटतं यार तिकडे बॉसने दिमाग खराब केला, आता काय करू मी, कुठं डोकं घेऊ. मग तो तिला समजावून सांगायचा प्रयत्न करते. मग तेही याच्यावर चढते, इकडून तिकडून फुटबॉल धाड, इकडून लाग तिकडून लाग, धूड धूड धूड, एक गोल ठा. इकडे हा बुडा काय करतो, बुडा काहीच नाही, पेपर घेऊन मस्त सिरियल पाहत, तारक मेहता पाहत राहते, पेपर घेत राहते, एखादं पुस्तक काही, किंवा बाहेर जाऊन बसन चार चौघासोबत गोष्टी.
असं झालं तसं झालं. अरे दिल्ली ती मोदी झाला म्हणते. हो काय, अरे ती माहित, दिल्ली ती मोदी झाला त्या गोष्टी. इकडे महायुद्ध चालू होऊन जाते घरात. मेन हा विक्टीम पोट्टा. ठुश 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 ठुश. मग पोराला वाटत राहते की यार आता मी म्हणजे मी तर सगळंच करतो, म्हणजे आईलाही कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही, बायकोला कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही, तरी यार या भांडत राहते, कारण नसताना या भांडत राहते. सासूला वाटते की यार हे सून खराब आहे, सुनीला वाटते की यार हे सासू खराब आहे. मग सुनीला वाटत राहते की पोरगा सासूकडून भाग घेते, सासूला वाटत राहते की पोरगा सुनीकडून भाग घेते. म्हणजे हे चालू राहते, याला कुठं अंत भेटत नाही. कारण की मेन प्रॉब्लेम काय आहे हेच हातात नाही आहे. तर प्रॉब्लेम हाच आहे की आपला जो अहम आहे, आपला जो मी आहे, तो मी आपण ह्या भौतिक गोष्टीवर अटकवलेला असतो आणि या भौतिक गोष्टीला जुळून आपण तो बनवलेला असतो. याच्यात त्याच्यात त्याच्यात त्याच्यात, मुलात, नवऱ्यात, बायकोत, नोकरीत, या गोष्टीत त्या गोष्टीत. मग कुठून काही थोडासा शेक झाला का आपण मग एकदम चिनभिन होऊन जातो. आपल्या जीवनाला काही अर्थ उरतच नाही. मग तुम्हाला नोकरीवर काढून टाकलं, खतम तुमचे लाईफ. कारण की तुम्ही तुमच्या मीचा मोठा हिस्सा त्याच्यामुळे ॲक्वायर केला होता. मग तो गेला तर तो मी तुमचा खट्ट झाला. 70% मी गायब, मग 30% मी वाचला. मग तुम्हाला एकदम अरे यार 30% ही खतम होऊन जाईल, असं होत राहते. कारण आपल्याला माहीत नाही राहत की जे खरं आपला मी आहे हा कुठल्या गोष्टीनं भरल्या जातो, कुठल्या गोष्टीनं भरल्या जातो. तर इथे फक्त एकच सोल्युशन आहे या गोष्टीवर. नाही तर तुम्ही कितीही सोल्युशन काढत राहा, कितीही व्हिडिओ पाहत राहा, कितीही काउन्सिलरकडे जात राहा, तुम्हाला काही सोल्युशन भेटणार नाही. जेव्हा त्या आईचा मी हा खऱ्या गोष्टीवर लागेल, सत्य गोष्टीवर लागेल, तेव्हा तो मी फुलफिल होईल, खरा आनंदित होईल. आणि मग ती आई म्हणेल की सुखानं राहा. कारण की ॲक्च्युअलमध्ये तिला काही प्रॉब्लेमच नाही आहे. हा सगळा हा हायपोथेटिकल प्रॉब्लेम आहे, मिथ्या मायावी प्रॉब्लेम आहे हा, काल्पनिक. ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम कुठेच नाही. हां, मग तिच्या त्या वागण्यामुळेच ॲक्च्युअल प्रॉब्लेम मग नंतर तयार झाला. आता तिने ते देवघर सजवत आलेली होती, ते तिच्या हिशोबानं ते देवघर सजवत आलेली होती, त्याला ते मिनिंग दिलं होतं ते. आता समजा नवीन सून आली, तिने थोडे चेंजेस केले, मग तिला एकदम हल्ल्यासारखं वाटलं तिचा मी. आणि तिला माहित होतं की माझा मी फक्त याच्यामुळेच आहे, याच्यामुळेच अर्थ आहे. म्हणून मग ते थोडेसे चेंजेस केले, मग ते तिला सहन नाही झाले, मग ते बोलली त्याच्यामुळे हिचं मानसिक स्थिती खराब झाली. मग तिने म्हटलं की जा, मी काहीच नाही करत, मी स्वयंपाकही नाही करत. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तयार झाला. नाही तर हिचा मी बसली असती छान, कर तुझ्या हाताने जसं वाटते तसं. कारण की हिला माहिती आहे ना तिचं मी पूर्ण आहे. तिला काही घरातून लाता मारून बाहेर थोडी काढणार आहे सून की ना, तेव्हा म्हणू शकतो आपण नाही त्या केसमध्ये. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये 99.99% घरी हाच प्रॉब्लेम राहते. ती आपल्याला माहीतच नाही राहत की नेमकं मन हे कुठं लावायचं. उगाच नाही म्हटलेलं आहे की मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे,
मन लागो रे माझे गुरु भजनी. मन गुरु भजनात लागले, मन परमात्मात लागलं तेव्हाच इकडून इकडे घुसत नाही राहणार ना. इकडे तर सगळ्या फ्लक्च्युएट होत आहे. तुम्ही लाईफ टाईम जवानीपासून सेक्स करत आले, आता तुमचं शरीरानं ते गोष्टच खतम केली, झाला. एवढा मोठा मिनिंग देऊन ठेवला तर झाला खतम, ढुस. रूप खुटम ठुसून झालं. काय उरलं लाईफमध्ये? काहीच नाही उरलं. म्हणून भौतिक गोष्टीपासून तुम्हाला कोणी खेचून नाही घेत आहे. आपला हवा एकदम असा होऊन जाते की अरे अरे की आपल्याला अरे नाही मग हेही नाही भेटन तेही नाही भेटन. तसं नसतं. ज्याला त्याचं महत्त्व. मन तुमचं तिथून, तुमचा मीपणा तिथून पूर्ण नाही झाला पाहिजे. कारण की त्या गोष्टी टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. जे परमनंट आहे तिथं मन लावा, तिथून मन हलणार नाही. तुम्हाला जर ते भेटलं जे तुमच्या आतमध्ये ऑलरेडी आहे, जे शाश्वत आहे, निरंतर आहे, ते भेटलं, तुम्ही या चिंदी गोष्टीकडे काय लक्ष देणार आहे? तुमचा जर चित्त आत्मस्थ झालं, तुम्हाला निरंतर 24/7 तुमचं मन आनंदित आहे, स्थित आहे. कारण नाही पाहिजे अरे नाही मग पोरगा माया दौडायला पाहिजे, हे माया दौडायला पाहिजे, मला हे केलं, महिमा मंडित केलं पाहिजे मग मला भेटत. तसं नाही. आत्मस्थ आहे, आत्मस्थ. हा, आलं जेवण केलं, जेही बनलं छान वाटलं, ज्यानं बनवलं त्याला थोडं अप्रिशिएशन देऊन दिलं, नाही छान बनवलं, खतम. तेवढ्या पुरतंच महत्त्व आहे त्या गोष्टीचं, भौतिक गोष्टीचं. आणि तुम्ही तसे राहाल तेव्हाच सर्व गोष्टी ऑटोमॅटिक, म्हणजे सुनी तुमचा रिस्पेक्ट करणार, मुलगा तुमचा रिस्पेक्ट करणार. ना तिथे सुनीला माहीत राहत की खरी गोष्ट काय आहे ना. पण आता आपण इथे फक्त सासू पॉईंट ऑफ व्ह्यू बोलत आहे, सून पॉईंट ऑफ व्ह्यू बोलत नाही. पण त्या सुनीने हे लक्षात घेतलं पाहिजे की नाही, आपण कधीतरी आपल्यावर ते स्टेज येणार आहे, मग आपण ऑलरेडीच तयारीत लागून जाव. अरे नाही, 100% म्हणजे माझं जे मिनिंग आहे लाईफमधलं फक्त नवऱ्यामुळे नाही. तो नवरा काय कधी गेला मग मिनिंग खतम. पण ॲक्च्युली तसंच होतं. समजा कुठे काही झाला, म्हणजे ब्रेकअप वगैरे झाला, डिवॉर्स वगैरे झाला, मग एकदम जीवन असं हे होऊन जाते. अरे यार बहुत बडा हिस्सा, मिनिंग खतम झालं जीवनाचं. किंवा नवरा मेला, बायको मेली, तर एकदम माणूस तुटून जाते. त्याच्यामुळेच तुटते, कारण की मन कुठे लावायचं ते माहीत नाही. त्या मनाला परिपूर्णता कुठं मिळेल हे आपल्याला माहीत नाही. ते परिपूर्णता जे आहे ते आत्मज्ञानातून, त्या मी जिथं लावायचा आहे, जिथे तो आत्मस्थ राहणार, तिथे आपण लावलेला नाही आहे. आणि म्हणूनच सगळीकडे दुःख आहे. अरे असं नाही, अरे तसं, अरे ते मान्य. कारण की तो जो मी आहे तो एकदम असा अधुरा आहे. तो तसं वाटच पाहत आहे की कोण मला चांगलं म्हणणार, कोण मला तारीफ करून देणार, कोण मला पैसे देणार, कोण मला खाले देणार, कोण मला मान देणार, कुठून मला काय भेटणार. अरे हे भेटलं काय, ते भेटलं काय, मान भेटला काय, प्रतिष्ठा भेटली काय. जिथं थोडासा झटका लागला, जिथं खरा अर्थ आहे, मिनिंग, जिथं लाईफचा खरा मिनिंग आहे, तिथं लाईफला त्या डायरेक्शनमध्ये मग प्रॉब्लेम उरणार नाही. नाही तर या गोष्टीचा काही अंत नाही. कोणाला दोष देऊन काही फायदा नाही. प्रॉब्लेम ओळखला पाहिजे. मुलगा असो, सून असो, ती सासू असो, सासरा असो, कोणी असो, कोणीही या व्हिडिओला जर ऐकत असेल तर त्यानं स्वतः पहिले त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि स्वतःला त्या गोष्टीकडे नेलं पाहिजे. आणि मग धीरे धीरे सर्वांना त्या गोष्टीकडे नेलं पाहिजे. आणि हेच प्रॉब्लेमचा खरा सोल्युशन आहे.